ग्रंथ नाम दासबोध गुरुशिष्यांचा संवाद दशक चौथा समास चौथा वाचण्याचं दशक चौथा समास पाचवा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम. मागा झाले निरूपण चौथे भक्तीचे लक्षण. आता एका सावधान पाचवी भक्ती. पाचवी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवार्चन. शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. नाना आसने उपकरणे वस्त्र अलंकार भूषणे मानस पूजा मूर्ती ध्याने या नावाची भक्ती. देव ब्राह्मण अग्निपूजन साधू संत तिथपूजन यतिमान बाबा गायत्री पूजन या नाव पाचवी भक्ती. धातू पाषाण मृतिका पूजन चित्र लेप सत्पात्र पूजन आपले गुरुचे देवार्चन या नावाची भक्ती. शुळा सप्तांकित नवांकित शालिग्राम शकले चक्रांकित लिंग देव लिंगेश्वरकांत समकांत बाण तांदळे नृपते भैरव भगवती मल्हारी मुंजा नरसिंह परशंकर नागनाणी नाना परे पंचायत पूजा. गणेश शारदा विठ्ठल मूर्ती रंगनाथ जगन्नाथ तांडव मूर्ती. श्रीरंग हनुमंत गणमूर्ती देवार्चन पूजाव्या. मच्छा कुर्म वरा मूर्ती नरसिंह मन भार्गव मूर्ती. रामकृष्ण सुग्रीव मूर्ती देवार्चनी पूजाव्या. केशव नारायण माधव मूर्ती गोविंद गोविंद विष्णू मधुसूदन मूर्ती. त्रिविक्रम वामन श्रीधर मूर्ती ऋषिक पद्मनाभ. दामोदर संकर्षण वासुदेव मूर्ती. पद्म विरुद्ध पुरुषोत्तम मूर्ती. अधोक्षज नरसिंह नरसिंह चतुर्मूर्ती जनार्दन आणि उपेंद्र. हरिहरांच्या अनंत मूर्ती. भगवंत जगदात्मा जगदीश मूर्ती. शिवशक्तीच्या बोधामूर्ती देवार्चनी पूजाव्या. अश्वस्थ नारायण सूर्यनारायण लक्ष्मीनारायण त्रिविक्रम नारायण हरिनारायण आदिनारायण शेषशाही परमात्मा. ऐशा परमेश्वराच्या मूर्ती पावदांता उदंड असती याचे अर्चन कराय भक्ती पाचवी ऐसी. याही वेगळे कुळधर्म सोडू नये अनुक्रम. उत्तम अथवा मध्यमा करीत जावे. जाख माता माया राणी वाळा बगळा मानविणी. पूजा मागणी जोगणी कुळधर्म करावी. नाना तीर्थ क्षेत्रास जावे. येथे त्या देवांचे पूजन करावे. नाना उपचारी अर्चावे परमेश्वरासी. पंचामृत गंधाक्षते पुष्पे परिमळ द्रव्य बोधे. धूपदीप संख्याते निरांजने कर्पूराची. नाना खाद्य नाना नैवेद्य नाना फळ तांबूल प्रकर दक्षिणा नाना अलंकार दिव्यांबरे वनमाळा. शिबिका छत्रे सुखासने माही मेघडंबरे सूर्यपाने. झेंड्या पताका निशाणे टाळ घोड मृदंग. नाना वाद्य नाना उत्सव
नाना भक्त समुदाव गाती हरिदास सद्भाव लागला भगवंती राजाधिराज सद्गुरुना श्री रामेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुना श्री भाऊसाहेब महाराज की जय. नाना वाद्य नाना उत्सव नाना भक्त समुदाव गाती हरिदास सद्भाव लागले भगवंती राजाधिराज सद्गुरुना. रामदास महाराज यांनी देवाची ओळख कशी करून घ्यावी ते सांगितलेलं आहे. पहिली भक्ती, शेवट. देव म्हणजे काय, आपण म्हणजे काय, जन्म म्हणजे काय, मरण म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, या सगळ्यांचा विषय तो ज्ञान. जगणं म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, परत जन्म घेणं म्हणजे काय, सगळं विषयांचं ज्ञान. काय ज्ञान, विषय कळतो म्हणतो. विषय कळला का तुला? जसं आपण म्हणतो प्रश्न तुला कळला का? प्रश्न कळलं असेल तर उत्तर देणार की नाही? तसं पहिली भक्ती म्हणजे विषय कुठला आहे, आपण कोण, देव कोण. नाही तर देव देव म्हणतो आयुष्यभर मरेपर्यंत. देव माहीतच नाही, देतो तो देव एवढंच माहिती आहे, पण देव म्हणजे कोण आणि मी म्हणजे कोण. शेवट भक्ती, कीर्तन, विषय कळला ना, रिपिटेशन, परत परत तोच विषय. जसं आपण भजन म्हणतो की नाही, भजनातलं सार कळलं की नाही, मग परत परत म्हणतो की नाही आपण आवडीने विषय काय अर्थासकट. कीर्तन, विष्णू स्मरण, काय चैतन्य, सगळ्या ठिकाणी एकच आहे चैतन्य. विष्णू स्मरण लक्षात ठेवायचं. काय ठेवायचं? चैतन्य एकच आहे. देव दानव मानव चारी खाणी चारी वाणी युवलक्ष 84 योनी, सगळ्यांमध्ये पंचमहाभूतांमध्ये पण काय आहे? चैतन्य एकच आहे, वेगळं काहीच नाही. फरक कुठे आला? मनामुळे. मने मनुष्या कारणम बद्धता मुक्तता कारण. सगळं पीडा कुठे आहे? मनामुळे. पीडा कुठे आहे? मनामुळे. का पीडा झाली ती? रज तम सत्व गुण वेगवेगळे आहेत की नाही, म्हणून प्रत्येकाची मनं वेगळे भासतात. द्वैत आहे तिकडे. रज तम गुणांचा काय म्हणतात? मिश्र वेगवेगळं आहे, त्याच्यामुळे द्वैत आहे, म्हणून तो जीव पण आहे. तो विषय जाणणं. चैतन्य आहे काय? तो विष्णू स्मरण. एवढंच लक्षात ठेव. सगळ्यांना चैतन्य काय? का सिद्ध कसं करायचं? असे विवेकांची कामे उगेच भ्रमू नये भ्रमे. सगळ्यांमध्ये चैतन्य काय की नाही? नाही, चैतन्य कसं ना असं ना नाही आहे, सिद्ध आहे. सगळ्यांना सूर्यासारखं कसा दिसतो? एकच ना. चंद्र पण एकच. सगळ्यांना पाण्याची चौकशी लागते, एकच आहे ना. का वेगळं वाटतं मला? चव बिघडली तर का म्हणलं तुझं तोंड उतरलं. चव बिघडली ना, मग माझं तोंड उतरलं. चव बदलली ना, कारण त्याची चव आणि तुझी चव वेगळी आहे. साखर सगळ्यांना गोडच लागते की नाही? म्हणजे काय आहे? चैतन्य एकच आहे. सगळं दृश्य एकच सगळ्यांना भासतं, वेगळं काहीच दिसत नाही. सगळ्यांना सारखं दिसतं, म्हणजे चैतन्य आहे. काय फरक फक्त मनामुळे मनामुळे मनामुळे. म्हणून मने मनुष्या कारण बद्धता मुक्तता कारण. म्हणून रामदास महाराजांनी काय रोग शोधला? रोग कुठे आहे? मन. म्हणून मनालाच उपदेश केले. मनच मुख्य आहे ना.
मनामुळेच आपण जीव झालेलो आहे. त्याच मनाला शुद्ध करून काय होतो? शिव होतो. जीव तोच शिव आहे, शिव तोच जीव आहे. सकाळी उठल्यानंतर आपण काय होतो? जीव होतो. रात्री झोपेत काय होतो? शिव होतो. शिव म्हणजे काही नाही ना. सकाळी चैतन्य आला तिकडून, काय झालं? जीव झाला. रात्री राम आहे, तिकडे आराम आहे. आणि सकाळी आपण रावण, 10 इंद्रियात प्रवेश केले. प्रत्येक जीव रात्री झोपतो म्हणजे काय? काय झोपतो? विषय संपला. ह्या सगळ्यांना झोपेचा अनुभव एकच आहे की नाही? का वेगळा आहे? झोप म्हणजे काहीच नाही आहे, फक्त सगळ्यांना वेगवेगळे स्वप्न पडतात. काय? सगळ्यांना वेगवेगळे स्वप्न पडतात, पण झोपेचा अनुभव एकच आहे, काही नाही. सकाळी उठल्यामुळे तुम्हाला छान झोप लागली, तोही अनुभव एकच आहे, छान झोप लागली. छान झोप लागली म्हणजे काय? तो मन शांत झाला, सुखावला. दुसऱ्या दिवशी हे 10 इंद्रिय चालवायला मोकळा झाला. 10 इंद्रिय चालवायची काय आहे? त्याला एनर्जी आहे. थकलेला मन असेल तर रात्री झोप नाही लागली, पुढे सकाळी मन काम करत नाही. सकाळी मन काम करत नाही, मग 10 इंद्रिय चालू शकत. रात्री झोप नाही म्हणून सगळ्यांना अनुभव झोपेचं आहे. झोप म्हणजे काय माहित नाही. रात्री तू कुठे गेला तर झोपेत माहित नाही. झोपेत कोणालाही माहित नाही कुठे गेला, काहीच नाही. झोपलो होतो, कुठे गेला माहित नाही. झोप तर सगळ्यांचा अनुभव एकच आहे. पण झोप काय आहे? हे सद्गुरू भेटल्यावर, सद्गुरू भेटल्यावर झोप म्हणजे काय ते कळतं आपल्याला. झोप म्हणजे अज्ञान. सगळ्यात अज्ञान आहे झोप म्हणजे. काही नाही, अज्ञान. कारण सगळ्यांचा अनुभव एकच आहे, काही नाही. पण सद्गुरू काही नाही त्याच्या पलीकडे नेतो. कशाने? बीजमंत्राने. त्या बीजमंत्राने सद्गुरू आपल्याला काही नाही त्याच्या पलीकडे, मग शून्याच्या पलीकडे. झोप म्हणजे शून्य ना, काही नाही ना, म्हणजे शून्य. शून्य म्हणजे झोप. काही नाही त्याच्या पलीकडे सद्गुरू नेतो. काय? ज्ञानशस्त्र घेऊन या. ज्ञानशस्त्र म्हणजे काय? बीज मंत्र देतो की नाही आपल्याला? काय म्हणतो? बीज मंत्र आणि नामस्मरण जमीन आसमानाचा फरक आहे. पण नामस्मरण जेव्हा करतो आपण, कुठल्याही 33 कोटी देवांपैकी कुठलंही नाव घेतो आपण, त्या नामाने पुण्य जमतं. मी सहस्र नामावली जपली, 1000 नामास्वर जपली, लाख नामावर जपली, पुण्य जमला. इकडे पुण्य जमत नाही. श्री गुरुचरणे तापे पुण्य पापे जाल. इकडे पाप पण नाही, पुण्य पण नाही, कारण कर्तेपणा नाही. त्या बीज मंत्राने काय होतं? आपल्यातला कर्तेपणा जातो. कारण सद्गुरू त्या बीज मंत्राने शून्याच्या पलीकडे देतो. त्या बीज मंत्राने आपल्याला शून्याच्या पलीकडे जायला होतं. कसं? राहुळा माझी जाता राह देह वस्ती. हे कुठे आहे? न जाय काशी न जाय गयशी, न जाय काशी न जाय गयशी, न जाय काशी न जाय गयशी, हरिचिंतने वैन कोठे न जाय. न जाय काशी न जाय गयशी,
हरी चिंतनेवेन कोठेने जाय. म्हणजे कुठं तीर्थक्षेत्र सापडणार नाही कारण तिकडे पुण्य जमा होणार. कल्पना कुठल्या आहे? मी जीव आहे, मी देह आहे, तो देव आहे. तो देव आहे, मी जीव आहे, मला शुभ आणि शुभ कर्म आहे. म्हणून मरेपर्यंत तीर्थस्थान फिरलं आयुष्य पुरं पडेल, देव सापडणार. कल्पना वेगळ्या आहेत ना. कल्पनेचे देव कल्पांती नासती. कल्पना कुठे? मी देह आहे, कल्पना आहे. सद्गुरु भेटल्यानंतर आपल्या त्या बीज मंत्राने देहरूपी देवळात नेतो. म्हणून सांगितलं रावळा माझी जाता राहा देह अवस्था मन उन्मन्न झाले नसे बद्धतेची वार्ता. मनच राहत नाही. मन आहे म्हणून सगळं बद्ध आणि मोक्ष आहे. मनच राहत नाही. नसे बद्धते हेतू मावाला शब्दाला तटस्थ होऊन गेले निजरूप पाहतात ती सुख काय असं. म्हणजे आपण दिसतो भासतो ते आपण नाही. देहरूपी देवळात गेल्यानंतर आपल्याला आपण बघून आश्चर्य वाटतं. तटस्थ होऊन गेले निजरूप पाहतात ती सुख काय असं. म्हणजे बोलता नाही अर्धेचे नियोगे गेले मी पण. आपली समज काय? मी म्हणजे देह, मी म्हणजे देह. गेल्यानंतर कुठे जातो माहित नाही. झोपेत कुठे जातो तेही माहित नाही. जसं झोपेत कुठे जातो असं कोणाचं उत्तर कोणाला देत नाही. असं बद्ध असो, मुमुक्षु असो, साधक असो, मिळाल्यानंतर कुठे जातोय काही सांगता येत नाही. जसं झोपल्यानंतर कुठे जातोय सांगता येत नाही. का? कारण देव दानव मानव चारी खाणी चारी वाणी 84 योनी कशात आहे. मोहान ना करे देवो औषधी निलय. सगळे अज्ञानात आहे. कुठला अज्ञान? मी कोण. हे 33 कोटी देवांना पण माहिती नाही मी कोण आहे. कोणाला माहिती आहे ते? जे 33 कोटी देवांना माहिती नाही ते कोणाला माहिती आहे? गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एक ब्रह्माला माहिती आहे मी कोण आहे ते, एक विष्णूला माहिती आहे मी कोण आहे ते, आणि एक महेशाला माहिती आहे मी कोण आहे. कारण तेच गुरु आहेत. ते अवतरले. कशासाठी अवतरले? देव काय ते कळायला पाहिजे ना. म्हणून ते अवतरले. तर देवानेच हे सगळं तयार केलेलं आहे. हा मोहांदा करे देव वर्ष दिलेल्या अज्ञानी जग सगळे विसरले. आपण विसरलो की नाही आपण कोण आहे, जीव झालो की नाही. सद्गुरु भेटलेला आपल्याला बीज मंत्र देतो. त्या बीज मंत्रांना आपली देहरूपी देवळात जातो. नंतर कळतो मी कोण आहे. म्हणून काय सांगितलं तुकाराम माझे देव माझा मी देवांचा हीच माझी सत्यवाच. जे देवाचे देऊळ आता बाहेर निर्मळ. देव काय? देव देव हा देवाचं देऊळ आहे. देहरूपी देवळातच तो सापडतो. बाकी कुठल्या देवळात तो सापडत नाही. किती मोठा देवस्थान असू द्या तो पावेल तुम्हाला. पंढरपूर म्हणा किंवा तिरुपती बालाजी म्हणा किंवा कुठलेही देवस्थान म्हणा तो तुम्हाला पावेल. जीवपणा वाढेल. काय वाढेल त्याच्याने? जीवपणा. त्याची भेट फक्त सद्गुरू देहरूपी देवळात घडून आण. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. तो देव आपल्याचकडे आहे. त्याची सद्गुरू आपल्याला भेट करून देहरूपी देवळात. चैतन्य एक आहे. चैतन्याच्या पलीकडे अज्ञान आहे. त्याच्या पलीकडे काय आहे? परमात्मा आहे. त्याच्या पलीकडे सद्गुरू आपल्याला नाही. कशाने? एक बीजमंत्र. त्या बीजमंत्राने 9 विद्या भक्तीतली कुठला आहे? पादसेवन भक्ती. ही अर्चन भक्ती. अर्चन म्हणजे काय? 33 कोटी
देवांची जेव्हा आपण पूजा करतो की नाही, कशासाठी पूजा करतो आपण? जीव आहे ना, देवाकडे जाईल का तो? जाणारच नाही. कारण त्याचं कशावर प्रेम आहे? सगळं कशावर प्रेम आहे? पहिलं देह कशावर प्रेम असेल? सगळ्यात पहिलं प्रेम तो जीवावर प्रेम आहे. त्याचं जीव असतो ना, जीव, मीपणा, जीवपणा, त्याच्यावर प्रेम असतो. फार प्रसंग आला, माझा हात मोड, माझा पाय मोड, माझा जीव घेऊन, मला मारू नको. तुला राग आहे ना, माझा हात मोड, माझा पाय मोड, डोळे फोड, हरकत नाही, पण जीव घेऊ नको. म्हणजे सगळ्यात प्रेम जास्त कशावर आहे? जीवावर. दुसरं प्रेम कोणावर आहे? देहावर. तिसरं प्रेम कोणावर आहे? बायको मुलांवर. चौथं प्रेम कोण आहे? आप्तेष्टांवर. बरोबर की नाही? पण हे सगळं कोणाशी जोडलेलं आहे? देहाशी, जीवाशी, आपल्याशी नाही. कारण आपण आत्मा राम अकर्ता हे जर कळले, काय काज संकल्प विकल्प ही मनी उठले निमन. आपण आत्माराम आहे, काय संबंध नाही या गोष्टींशी. गुणे गुणांशी आदरले जरी इंद्रिय विषयाला, बरे वेळ वाईट धर्मज्ञाचे त्या कशास आपला काहीच संबंध नाही. सद्गुरू भेटाल. अर्चन आपण काय म्हणतो? आकाशम पतितोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कारम केशव प्रतिगच्छती म्हटलेलं आहे. म्हणजे काय? 33 कोटी देवांना, प्रत्येक धर्म वेगळे, प्रत्येक देव वेगळे, प्रत्येक देवता वेगळे, कोणाचीही पूजा केली ती कोणाला पावते? मला पावते. कृष्णाने म्हटलेलं आहे गीतेत. काय म्हटलं आहे? आकाशम पतितोयम यथा गच्छती सागरम. जसा आकाशातून पडणारा पाऊस तो कुठेही पडू दे, नदी सागराला येऊन भेटतो. जसं तुम्ही कुठल्याही देवाची पूजा करा, मलाच मिळेल. मला म्हणजे आत्म्याला. त्या सगळ्यांच्या आतमध्ये तो एकच आहे ना, वेगळं काहीच नाही. चैतन्य एक आहे, वेगळं काय? अद्वैत चैतन्यामध्ये आहे. शिवात्मामध्ये एकच आहे, परमात्मामध्ये पण एकच आहे, स्वरूपमध्ये पण एकच आहे की नाही? फरक मनामुळे. मने मनुष्या कारण बदलता मुक्त कारण, म्हणून मनच कारण आहे. म्हणून रामदास महाराजांनी मला ना उपदेश केले. जीव आहे ना, जीव तो शुद्ध नाही, अशुद्ध आहे. कशामुळे? विषयात अडकलेला आहे. रजतम सर्व गुणात अडकलेला आहे. विषय कशामुळे आहे? रजतम सत्व गुणामुळे. कुठेही जा, कोणाची पूजा करा, काय समजणार? संपणार न संपणार, वासना संपत नाही ना. एकदम सर्वात श्रेष्ठ भक्ती कुठली आहे केली? सलोकता. विठ्ठलाचं भक्त तर असेल ते काय म्हणतात? परमेश्वरा मला परत जन्म नको, मेल्यानंतर मला स्वर्गात घेऊन जा, वैकुंठात घेऊन जा. तर समीपता मला जवळ ठेव, स्वरूपता विठ्ठल राहू दे. पुढे काय? किती मुक्ती नाशिवंत जाणं, पुण्य संपलं. कारण बेस काय आहे? बेस काय? नाशिवंत आहे. पुण्य संपलं, परत आहे विठ्ठल, परत येणार. पुनरपी जननी पुनरपी जननी पुनरपी जन्म, परत परत जन्म, परत परत मृत्यू. उघड आयला त्रास. 9 महिने 9 दिवस ती कशी काढली त्यालाच माहिती असते. त्या बाळाला त्या हे काय म्हणतात त्रास असतो, गर्भवास. साधा त्रास नाहीये. हे अज्ञानात भोगतो म्हणून आपल्याला कळत नाही. आज दुःखाला दुसऱ्या दिवशी विसरला, परत गेले माझ्या मागण्या. परमेश्वराने अरेंजमेंट केलेलं असते देवाकडे जायचं. कारण सुखे सोनार आठवे, दुखे देव आठवे. दुःख आला का देवा परमेश्वरा मला काही नको, मला परमेश्वरा काही नको, मला बरा कर, मला बरा कर.
एकदम म्हातारा असेल तो म्हणतो नाही मला मग घेऊन जा, मला शरीर त्रास देतो. आता शेवटचा त्रास देणार कोण असेल तर आपलं शरीर आपल्याला त्रास देतो. कानाला ऐकायला येत नाही, डोळ्याला दिसत नाही, खायला होत नाही, बोलायला होत नाही, चालायला होत नाही, उठायला होत नाही, बसायला होत नाही. अंग त्रास देतो, शरीर त्रास देतो. जरा उठला बसलं का देवाला हाक मारणार तर आईला हाक मार. अशा वेळेला का म्हणतो हे परमेश्वरा मला मरण दे, मला घेऊन जा. कधी कधी झाड आला, फुलला, फळला, सगळं झालं आणि लाकडं झाली त्याची, सुकायच्या वेळेला तेव्हा सुद्धा तुम्हाला घेऊन जा. फळं फुलं असतं ना, काय नाही, माझं माझं सगळं. त्या शरीराचा उपयोग कशासाठी आहे? धम्म म्हणजे काय? धर्म. कुठला धर्म? स्वधर्म कुठला आहे? स्वतःला ओळखणं हा धर्म आहे. बाकीचे धर्म सगळे धर्म ठीक आहे, गोंधळ आहे. स्वतःला ओळखा, स्वला ओळखा. नो नायदर यू नो द वर्ड. येशू ख्रिस्ताने काय सांगितलेलं आहे? नो thyself, यू नो द वर्ड. स्वतःला ओळखा, देवाला ओळखा. आपण स्वतःलाच ओळखत नाही मरेपर्यंत. अनेक जन्म भक्ती करतो, भजन करतो, ध्यान करतो, सगळं करतो, झिरो. एनिथिंग मल्टिप्लाइड बाय झिरो इज झिरो. पण आपण तसंच करतो अनेक जन्म. भक्ती करू दे, दान करू दे, पुण्य करू दे, काय पण करू दे, काय एव्हरीथिंग काय म्हणतात, एव्हरीथिंग इज मल्टिप्लाइड बाय झिरो इज झिरो. त्या झिरोशी आपण म्हणतो की नाही? कारण सगळं झिरोमध्ये आहे. जोपर्यंत आपल्याला सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत सगळं झिरोमध्ये आहे. सद्गुरू भेटला तर काय करतो? सुख कुठे आहे तो दाखवतो. खरं सुख आपण समजतो तो सुख नाही, क्षणिक सुख. जवळ आवडे, दुःख पहाड आवडे. अनेक जन्म तेच दुखतो आपण. पण सुख कुठे आहे तो सद्गुरू सांगतो. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगर. प्रेम कुठे आहे तो सद्गुरू सांगतो. आपण सगळ्यांना प्रेम करतो की नाही? तो प्रेम खोटा आहे. स्वतःसाठी जोडते नाते, पुरे ना कोणी आणते, प्रभुरे खेळ तुझा न्यारा. शरीर तुमचं चांगलं आहे तोपर्यंत तुमच्याकडून काहीतरी सेवा मिळते म्हणून प्रेम करतात. हा शरीर कुजला, चढला, वास आला, नको घाण. आई असो, बाप असो, मुलगा असो, बायको असो, कोणी असो, संपलं. घाण वास उभं राहूत नाही. हो, किती सेवा करायची. कधी प्रिय बायको असेल तरी ती काय म्हणते? मेलं तर बरं होईल. पीडा होती. आणि स्वतः जवळ दुर्दा जवळ तरी जय झाली अवघेची निंदक होती. म्हणजे आपण स्वतः पण आपण स्वतःची निंदा करू नको, कंटाळतो. म्हणून स्वधर्म काय? हृदय कशासाठी आहे? स्वतःला ओळखण्यासाठी आहे. अनेक जन्मांचा पुण्य जमतो तेव्हा सद्गुरू भेट. जन्मोजन्मी आम्ही भूपुण्य केले, बघा विठ्ठल कृपा केली. विठ्ठल म्हणजे चैतन्य, त्यांनी कृपा केली. देव कुठे आहे ते बघ. सद्गुरू वाचोनी सापडे नसो, धरावे ते पाय द्या. सद्गुरूची पाय कशाला धरायचे? संसार करण्यासाठी नाही. तो आपाप होतो, प्रारब्ध कर्मानुसार घडतो सहज. काय खास करावं लागत नाही. फक्त आपापला आपल्याला मीपणा जातो तिकडे. मीपण गेले ते सुख काय सांगू. तो मीपणा जातो सद्गुरू भेटात. सद्गुरू वाचून सापडे नसो, धरावे ते पाया द्या. आपण असारिखे करीत तात्काळ. तो आपल्यासारखं करतो म्हणजे काय? आपल्यासारखं करतो म्हणजे काय? सगळ्या बंधनातून मुक्त करतो.
सुख कुठे आहे ते सांगतो, प्रेम कुठे आहे ते सांगतो. गृहा सुखाचा सागर, गृहा प्रेमाचा आगर, गृहा धैर्याचा डोंगर, कदा काय डळमळेना. धैर्य काय येतो, सगळीकडे मीच आहे, कोण कोणाला मारणार, कोण कोणाला काय करणार, त्रास देणार. सर्व चराचर मध्ये मीच आहे, सर्व चरकान मी. का देहबुद्धी जाते ना, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी म्हटलेलं आहे. सद्गुरू जे बीज मंत्र देतो, साधना करतो, त्याच्याने देहबुद्धी जाते. म्हणजे काय, सगळीकडे तोच रमेची नाम म्हणून जाय. गृहा धैर्याचा डोंगर, कदा काळी डळमळेना. गृहा सत्या लागी साह्य, गृहा साधकांशी माय, गृहा कामधेनु गाय, भक्ता घरी दुबतस. तो देवा भक्ताच्या जवळच तो देव, म्हणून भक्ता घरी दुबतस. गृहा भक्तीचे मंडन, गृहा काळाशी दंडन. भक्ती कशी करायची सद्गुरू सांग, म्हणून अविद्या भक्ती आहे. गृहा वैराग्याचे मुळ, वैराग्य म्हणजे काय, वैराग्य येतो. माणूस मेला, बायको मेली, मुलगा मेला, नवरा मेला, सगळं मेला, वैराग्य येतो. नको मला काही नाही. त्याला काय म्हणतात, तात्पुरता वैराग्य आहे, स्मशान वैराग्य म्हणतात. थोड्या दिवसांनी विसरून जातो, परत पोट ओरडतो, मला काहीतरी खायला दे, परत संसाराला. स्मशान वैराग्य. विवेकाने वैराग्य येतो, तो खरा वैराग्य. कसं तो येतो वैराग्य, ज्याला वाटतं हे सगळं खोटं आहे, खरं काहीच नाही, सगळं खोटं आहे, कारण त्याला खऱ्याला ओळखलेलं आहे, म्हणून सगळं खोटं वाटतं. गृहा घाली ज्ञानांजन, कुठल्याही मी ज्ञान ज्ञानांजन करतो. गृहा दाखवी निस्धन, निस्धन काय आहे, आपण तो समजतो तो धन नाही, मेल्यानंतर त्याचा काहीच उपयोग नाही ना. लाखो रुपये पडले, दागिने पडले, बायकांचा विशेष असतो, दागिन्यावर जास्त प्रेम, साड्यांवर जास्त प्रेम असतो. मेल्यानंतर त्याचा काहीच उपयोग नाही ना. गृहा दाखवी निस्धन, निस्धन कुठलं आहे, स्वतःला ओळखणं, मी कोण याला ओळखणं, तो खरा धन आहे. बाकी धनाला काहीच उपयोग नाही. मेल्यानंतर काय उपयोग आहे, शून्य आहे रे, काय उपयोग नाही. हे शरीर असेपर्यंत सगळ्यांचा उपयोग आहे. हा शरीर पडल्यानंतर काय आहे, देहाशी संबंधित आहे, आत्म्याशी नाही. काय काशी गुरुपदेशी, गुरु काय सांगतो, तुझं देह आहे ना, ती काशी आहे. काशी म्हणजे काय, काशीत देव भेटतो की नाही अशी कल्पना. लोक काशीला पूर्वी चालून जायचे, काशीत गेल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. काशी कुठे आहे, सद्गुरू सांगतो, तुझा देह हा काशी आहे. काय काशी गुरुपदेशी, काय गुरुपदेश करतो, तुझा देह हाच काशी आहे, त्या काशीमध्ये देव आहे, त्याला शोध. काय काशी गुरुपदेशी, तारक मंत्र दिला आमाशी. तारक मंत्र म्हणजे बीज मंत्र. काय आकाशी गुरुपदेशी, तारक मंत्र दिला आमाशी. विठ्ठल विनवी गुरुचरणी. कुठे आहे विठ्ठल, गुरुकडे. कुणाकडे आहे, गुरु वचनात विठ्ठल आहे. गुरु वचनाने विठ्ठल कळतो, ठाई ठाई बसलेला तो विठ्ठल आहे. काय आकाशे गुरुपदेशी, तारक मंत्र दिला आमाशी. बाप विठ्ठल रखमाशी, विठ्ठल विनवी गुरुचरणी. गुरु वचनात विठ्ठल आहे, तो चैतन्य आहे. चैतन्याच्या पलीकडे सद्गुरू नेतो आपल्याला, नवविद्या भक्तीने. अर्चन म्हणजे काय, काय सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये, नाना वाद्य नाना उत्सव, नाना भक्त समुदाव, गाती हरिदास सद्भाव, लागला भगवंती. काय सांगायचं रामदास महाराजांना, अरे देवांची पूजा करतो की नाही, पण
जसं आता आज आषाढी कार्तिक आषाढी आहे, म्हणजे विठ्ठलाची का आषाढीची वारी, असे अनेक देव आहेत. अनेक देवांची आपण पूजा करू, अनेक उत्सव करतो. थोड्या दिवसाने गणपती येईल, कृष्ण जन्म येणार. पुढे काय म्हणतात, नाना वाद्य नाना उत्सव नाना भक्त समुदाव गाती हरिदास सद्भाव लागला भगवंती. कुठल्याही देवाची पूजा करा तर कोणाला पोचले, लागले भगवंती. म्हटले काय, भगवंत म्हणजे भगवंत म्हणजे काय, भग म्हणजे काय आणि वंत म्हणजे काय. गाती हरिदास, कोणत्याही देवाची पूजा केली म्हणून सांगितलं, आकाशम पतितो यम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रचिती प्रत्यगच्छति. कुठल्याही देवाची पूजा कोणाला बसते म्हणून सांगितलंय. गाती हरिदास सद्भाव लागला भगवंती. कोणत्याही देवाची पूजा केली तर कुणाकडे गती असते, एका देवाकडे. भगवंत एकच तो भगवंत, तोच आत्मा. त्या सद्गुरु आत्म्याची शोध घ्यायला नवविद्या भक्ती म्हणजे अर्चन भक्ती. म्हणजे अर्चन म्हणजे काय, सद्गुरु सांगेल त्याच्याप्रमाणे वागायचं. सद्गुरु सांगेल तसं. तर सद्गुरु दोन प्रकारचे आहेत. एक जिवंत असताना सद्गुरु आपल्याला असतो, तो आपल्याला जिवंतपणे उपदेश करतो, सांगेल त्याच्याप्रमाणे वागतो. दुसरा सद्गुरु स्मरता तव नाम नामी जडले प्रेम प्रकटना आत्मा राम नामी रंगले मन आरती उमदेश. आपल्यातून प्रकट होतो. सख्य भक्ती नंतर काय होते, शेवटची भक्ती कुठली, सख्य. सख्य नंतर आत्मनिवेदन भक्ती. देवाशी सख्य झाल्यानंतर आत्मनिवेदन भक्ती होते, म्हणजे देव आपल्यातून प्रकट होतो. म्हणजे सद्गुरु आपल्यातून प्रकट झाल्यानंतर तो आपल्याला सांगेल तसं वागावं लागतं. तो सांगतो. मग आपला काय म्हणतात, मीपणा कुठे राहिला, कारण तो सांगतो ना. तू आलविता ससुर चाले, तू बोलविता चौवेद बोले, तू सूत्रधारी करवित जाळी. तो प्रकट झाल्यानं तुम्ही राहत नाही ना, तोच राहतो. तो सांगेल तसं तुम्हाला वागावं लागतं. तो सांगेल तसं. म्हणून अर्चन भक्ती महत्वाची. सद्गुरु सांगेल तसं वागायचं. तो जिवंत असताना सांगणारच, प्रश्नच नाही. पण मेल्यानंतर म्हणजे सद्गुरु नाहीये, देवपद नाहीये. तो जिवंत, तो मेल्या अमरच असतो. तो त्याने स्वतःला जाणलेला पण तो अमर आहे. पण नंतर तो सर्व व्यापक होतो. पण सर्व व्यापक होतो. जिवंत असताना पण सर्व व्यापकच आहे. जे सोडल्यानंतर सुद्धा तो व्यापकच आहे. तो अनुभव येतो आपल्याला. अर्चन भक्ती कुठली, पहिली पाचवी भक्ती अर्चन भक्ती. म्हणजे गुरु सांगेल तसं आपण शाळेत जातो की नाही. कशासाठी जातो शाळेत, का मजा केला जात नाही तिकडे. शिक्षा घ्यायला जातो, काहीतरी शिकायला जातो. गुरुची किंवा लेक्चरर जे काही सांगेल तसं आपण वागतो, ग्रहण करतो आपण. त्याला अर्चन भक्ती म्हणतात. गुरु सांगेल ते प्रमाणे वागणं अर्चन भक्ती ती आहे. इकडे आपल्याला सद्गुरू काय सांगितलं आहे, 4 भजन नित्य नेमाने करा, ध्यानधारणा करा, सत्संग करा. मग काय होईल, मन शुद्ध होईल. मन शुद्ध झाल्यानंतर आपल्याला कळेल मी कोण आहे. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश्वर, राजाधिराज सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज, राजाधिराज सद्गुणा श्री गोलमजन्मा, राजाधिराज सद्गुणा श्री काळ सिद्धेश्वर, राजाधिराज सद्गुणा श्री शरद महाराज, राजाधिराज सद्गुणा श्री रणजित महाराज, राजाधिराज सद्गुणा श्री हरिश्चंद्र महाराज, राजाधिराज सद्गुणा श्री तारकर महाराज,